आज तू जिथे आहेस ना ते तुझं अंतिम ठिकाण नाही आहे. आणि आज तुला जे शक्य वाटत नाही ना, उद्या तेच तू बनू शकशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, सक्सेस हा ॲक्सिडेंट नाही आहे, ती एक प्रकारची प्रोसेस आहे. आणि हीच प्रोसेस जर तुला हवी असेल, तुला जर यशस्वी बनायचं असेल, तर त्यासाठी हे 6 पी तुला नक्कीच मदत करतील. पहिला पी आहे तो म्हणजे पर्पज, म्हणजेच उद्देश. तुला का बरं सक्सेसफुल बनायचं आहे? पैशांसाठी, रिस्पेक्ट हवा आहे म्हणून, की फॅमिली प्राऊड व्हावी म्हणून? कारण काहीही असू देत, पण जर पर्पज क्लिअर असेल, उद्देश क्लिअर असेल, तर दिशाही आपोआप मिळते. खरं तर ज्याच्याकडे त्याचं पर्पज क्लिअर असतं ना, ज्याच्याकडे उद्देश असतो, त्याला कितीही अडचणी आल्या तरीही तो त्याच्यावरती मात करू शकतो. आणि म्हणूनच उद्देश असणं, पर्पज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा पी आहे तो म्हणजे प्लॅनिंगचा, म्हणजेच नियोजन करण्याचा. ध्येय असणं महत्त्वाचं आहेच, पण जर प्लॅनिंग केलं नसेल ना, तर ते ध्येय म्हणजे फक्त इच्छा बनून राहतं. आज काय करायचं आहे, उद्या काय रिवाईज करायचं आहे, या आठवड्याचं काय टार्गेट आहे, मला स्वतःला नेमकं काय हवं आहे, हे जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करत नाही ना, तोपर्यंत फक्त कन्फ्युजन असेल. आणि त्यामुळेच एक परफेक्ट प्लॅन केला पाहिजे, जो की आपल्याला योग्य दिशा दाखवेल, ना की कन्फ्युजनकडे घेऊन जाईल. तिसरा पी आहे तो म्हणजे प्रिपरेशनचा, म्हणजेच तयारी करणं. खरं तर लकसुद्धा त्यांनाच साथ देतं जे आधीपासून तयार असतात. रोज थोडे थोडे एफर्ट्स टाकणं हेच मोठ्या यशाचं फाउंडेशन आहे. खरं तर प्रिपरेशन म्हणजे घाम गाळणं, ज्याचं रूपांतर उद्या तुमच्यासाठी वाजणाऱ्या टाळ्यांमध्ये होऊ शकतं. चौथा पी आहे तो म्हणजे प्रॅक्टिसचा, म्हणजेच सरावाचा. खरं तर आपल्यामध्ये असणारं टॅलेंट आपल्याला सुरुवात करून नक्कीच देऊ शकतं, परंतु जर त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं असेल तर सराव करावा लागतो. पहिल्यांदा कदाचित चूक होईल, दुसऱ्यांदासुद्धा चुका होतील, पण तिसऱ्यांदा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि त्यासाठी प्रॅक्टिस करत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो पुन्हा एकदा तेच करायचं आहे, रिपीट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हवा तो रिझल्ट पाहता येईल. पाचवा पी आहे तो म्हणजे पेशन्सचा, म्हणजेच संयम. खरं तर सक्सेस म्हणजे काय 2 मिनिटात बनणारी मॅगी नाही आहे, तो डिलेड रिवॉर्ड आहे. आज मेहनत दिसत नाही म्हणून ती वाया गेली असं अर्थातच आपण नाही समजू शकत, कारण बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, पण रोज थोडी थोडी वाढ पाहायला मिळते. तसंच आहे सक्सेसचं सुद्धा. जेवढा पेशन्स जास्त आपल्याकडे असेल, तेवढंच मोठं यश पाहायला मिळेल. सहावा पी आहे तो म्हणजे पर्सिस्टन्सचा, म्हणजेच सातत्य. खरं तर हार मानणं अतिशय सोपं आहे, गिवअप करणं तर त्याहून सोपं, आणि प्रोक्रॅस्टिनेशन करणं ते तर आपण रोजच करतो. पण त्या पीकडे ध्यान न देता पर्सिस्टन्स म्हणजे सातत्य हा आपला 6वा पी असणार आहे. कारण कुठल्याही गोष्टीत टिकून राहणं सगळ्यात जास्त दुर्मिळ आहे. जेव्हा तुमचं मन म्हणतं ना बस झालं, तेव्हाच तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. कारण सक्सेस स्ट्रॉंग लोकांना नाही, तर फक्त आणि फक्त कन्सिस्टंट लोकांना मिळतं. तुझ्याकडे टाईम आहे, तुझ्याकडे ॲबिलिटीसुद्धा आहे, आणि तुझ्यात ते पोटेन्शियलसुद्धा आहे. तुला फक्त 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत: पर्पज, प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस, पेशन्स आणि पर्सिस्टन्स. आजपासून नाही, आत्तापासून सुरुवात कर, कारण तुझं यश तुझी वाट पाहतंय.